नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यात काही लोक असतात जी खूप चांगले असतात, पण कालांतराने त्यांच्यामध्ये परिवर्तन होतं आणि ती वेगळी वागायला लागतात. म्हणजे ते विद्रोही बनतात. म्हणजे त्यांच्याकडचा टॉलरन्स जो असतो तो कमी झालेला असतो. मग हे असं का होतं? म्हणजे एकच व्यक्ती असतो ज्याला आपण सतत म्हणत असतो आधी लय भारी माणूस होता, आता जरा सटकल्यावणी करायला आहे. म्हणजे अशी जी आपली टिपिकल वाक्य असतात ना, ही सतत कुणाप्रती भारी येत असतात. पण त्याच्या पाठीमागचं आपण कधी कारण नाही समजून घेत की एखादा व्यक्ती असं का वागतो. म्हणजे एखादा चांगला व्यक्ती ज्यावेळेस विद्रोही बनतो ना, त्याच्या पाठीमागं कारणं पण तशीच असतात. मुळात म्हणजे ना, एखादा व्यक्ती विद्रोह कधी करतो ज्यावेळेस त्याच्यावर अन्याय होतो, ज्यावेळेस त्याला कुठल्या तरी गोष्टीपासून उपेक्षित ठेवलं जातं, त्याला डावललं जातं. मग कोणी असू द्या, ज्यावेळेस व्यक्तीला असं वाटतं की आपल्याला डावललं चाललंय, आपल्याला अन्याय व्हायला आहे, त्यावेळेस मग तो विद्रोह करणारच. इनफॅक्ट आपल्या या जगामध्ये जेवढ्या पण क्रांत्या झाल्यात ना, त्या ह्या गोष्टीमुळे झाल्यात. म्हणजे जर कोणी कुणाला उपेक्षित ठेवलं, जर कोणी कुणाला डावललं, त्या मुख्य प्रवाहात नाही घेतलं ना, तर मी व्यक्ती विद्रोह करायला लागतो. आणि असं बऱ्याचदा होतं. विशेष करून जी लोक गरीब असतात ना, त्यांना त्या मेन स्ट्रीममध्ये कधी इन्व्हॉल्व नाही केलं जात. म्हणजे चार चौघं बसले असतील ना, तर त्याला फक्त कामापुरतं बोलवलं जातं, त्याला फक्त कामापुरतं वापर केला जातो. काम असलं की भैया कुठं आहे तू, ये ना, आपलं एवढं काम आहे, चल आपण जाऊन येऊ वगैरे वगैरे. पण ज्यावेळेस पार्टी वगैरे करायची असते ना, त्यावेळेस मग त्या भैयाला कोणी बघत पण नाही. मग ते भैयाला लक्षात येत असतं, भैया 2-4 वेळेस दुर्लक्ष करतो, पण नंतर त्याला जाणवतं की यार आपल्यासोबत असं का वागलं जातंय, आपल्याला का डावललं जातंय. म्हणजे एखाद्या मोठ्या बापाचा जर मुलगा असेल तर त्याला वेगळी किंमत दिली जाते, आणि एखाद्याचा गरीब बाप असेल ना, तर त्याला वेगळी किंमत दिली जाते. आणि ह्या गोष्टी मी आजूबाजूला पण भरपूर बघतोय. ज्यावेळेस एखाद्या पोराचा बाप गरीब असतो ना, त्यावेळेस त्याला जाणीवपूर्वक खूप कमी किंमत दिली जाते, त्याला विचारलं जात नाही. मग ज्यावेळेस ते व्यक्तीला जाणवतं ना की आपल्याला असं केलं जात आहे, म्हणजे आपल्याला जाणीवपूर्वक विचारलं जात नाही, आपल्याला किंमत दिली जात नाही, आपल्याला डावललं जात आहे, मग एकतर लोक पैसा कमवतात, पैशातून त्या गोष्टी फुलफिल करण्याचा प्रयत्न करतात. पण तो पैसा कमवायला खूप टाईम लागत असतो. पैसा काय एका दिवसात व्यक्ती करोडपती होत नसतो, त्याच्यासाठी वेळ लागत असतो. पण तेवढ्या कालावधीमध्ये त्याला ज्या काही जखमा झालेत, त्याला जिथं जिथं पोळलंय ना, ते त्याला शांत नाही बसू देत. मग तो विद्रोह करायला लागतो. मग बऱ्याचदा लोकांना असं वाटायला लागतं की हा माणूस कालपर्यंत चांगला होता, अचानकच असं का वागायला लागलाय, किंवा अरे ही गरीब माणूस होता, इतके दिवस कोणाला काय बोलत नव्हता, अचानकच ह्याला असं का व्हायला लागलंय वगैरे वगैरे. पण त्याला उद्युक्त आपण केलेलं असतं तसं वागण्याप्रती. पण आपल्याला माहीत नसते ही गोष्ट. आपण सहजच त्याला डावलतो, त्याला मेन स्ट्रीममध्ये घेत नाही, त्याला एक वेगळी वागणूक देतो, आणि हे सतत त्याला जाणवत असतं. म्हणजे आपण अनकॉन्शियसली त्या गोष्टी करतो करताना, पण ज्याच्यासोबत ती गोष्ट होत असते ना, त्याला ती प्रचंड लागत असते. या जगामध्ये ना, प्रत्येक व्यक्तीला रिस्पेक्ट पाहिजे असतो, प्रेम पाहिजे असतो, पण ते जर त्याला भेटलं नाही ना, तर व्यक्ती मग विद्रोह करायला लागतो. मोस्टली जे लोक असतात ना, ते गोरगरिबांना किंवा रस्त्यावरचे जे भिकारी लोक असतात ना, त्यांना पैसे देतात आणि ह्यांना खूप भारी वाटतं. त्यांना पैशाची गरज नसते, त्यांना आधाराची गरज असते, त्यांना प्रेमाची गरज असते. त्यांना वाटत असते की आपल्याला कोणीतरी जवळ करावं, आपल्याला कोणीतरी आपलंसं म्हणावं, आपल्याला कोणीतरी आपल्या खांद्यावरती हात फिरवावा, मी तुझ्यासोबत आहे, नको टेन्शन घेऊ. अशा गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. म्हणजे मोस्टली लोक काय करतात, त्याला पैसे देतात, पण त्याला जे प्रेम द्यायचं असतं, त्याला जी आपुलकी द्यायची असते ना, ती कमी पडतात. आणि जरी दिलं ना, ती वरून असते, आतून नसते. ते त्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा लक्षात येतं ना की हे वरून आहे सगळं, त्यावेळेस मग तो विद्रोह करायला लागतो. जेवढे पण संत लोक झालेत ना, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना उपेक्षा खूप पाहायला मिळाली. संत ज्ञानेश्वरांना, संत तुकोबरायांना सगळ्या समाजानं बाहेर टाकलं, उपेक्षा केली लोकांनी त्यांची. मग तो विद्रोही बनले ती लोक. संत म्हणजे काय साधे लोक नव्हते, त्यांना समाजानं ॲक्सेप्ट नाही केलं, त्यांना योग्य वागणूक नाही दिली, म्हणून ते लोक संत झाले. मग तो जो विद्रोह आहे ना, तो कशा पद्धतीनं बाहेर पडेल हे नाही सांगता येत. कधी कधी व्यक्ती खरं बोलायला लागतो, सत्य बोलायला लागतो. संत तुकोबरायांचे जर अभंगातून बघितले तर भरपूर भाष्य आहेत त्यांचं समाजावरती. खूप बोललेत त्यांनी समाजावरती, खूप बोललेत त्यांनी जगावरती. कोण कुणाचं नसतं हे वाक्य संतांपासून आलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस एखादा व्यक्ती विद्रोह करायला लागतो ना, समजून जायचं की त्याच्यावर अन्याय झालाय, त्याला डावललं गेलंय, पण आपण त्यालाच दोष द्यायला लागतो, आपण त्याला समजून नाही घेत. पण कुठलाच व्यक्ती कधी चुकीचं स्वतःहून वागत नसतो. ज्यावेळेस त्याला सिच्युएशन तशी भाग पाडते ना, त्यावेळेस मग तो विद्रोही बनत असतो. त्याच्यामुळे ना, आपल्या आयुष्यामध्ये ना, आपल्याला प्रत्येकाला इक्वली बघता आलं पाहिजे, इक्वली ट्रीट करता आलं पाहिजे. आपण भरपूर म्हणतो, पण त्या चुका आपल्याकडून भरपूर होतात. म्हणजे आपण ती सिमिलॅरिटी नाही करू शकत. ज्या लोकांची पात्रता नसते पण ज्यांच्याकडे पैसा असतो ना, अशा लोकांपाशी आपण बळबळतो, त्यांना खांद्यावर घेऊन नाचतो, त्यांचं भरभरून कौतुक करतो. पण जो ॲक्च्युअलमध्ये कौतुकाचा अधिकारी आहे,
ज्याच्याकडे ॲक्च्युअलमध्ये सद्गुण आहेत, जो प्रामाणिक आहे ना, तिथं आपण कमी पडतो, त्याला आपण बोलूनच दाखवत नाही. आणि जिथं गरज नाही ना, तिथं भरून घेऊन जातो सगळ्या गोष्टी. बऱ्याचदा जी लोक चांगले असतात ना, त्यांच्यामध्ये हा भाव येतो, एवढं चांगलं वागून तर कुठं दोन्ही आपल्याला चांगलं बनायला. मग ते सोडून देतात सगळ्या गोष्टी, जॉईन होतात मग ते बाकीच्या कम्युनिटीमध्ये. त्यांच्यामधलं जे फ्रस्ट्रेशन असतं, जे दुःख असतं ना, ते मग बाहेर पडायला लागतं. त्याच्यामुळे ना, जे पण लोक गरीब असतात किंवा जे पण हतबल असतात, ज्यांना आपल्या प्रेमाची, आपल्या आधाराची गरज असते ना, त्यांना प्रेम द्या, त्यांना आधार द्या. त्यांना तुमच्या कुठल्या गोष्टीची गरज नसते, फक्त प्रेमाची गरज असते. आणि ज्यावेळेस आपण प्रेम द्यायला कमी पडतो ना, मग तो समोरचा व्यक्ती विद्रोह करायला लागतो. एवढं सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. जर तुमची अशी काही स्टोरी असेल, जर तुमच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही हे अनुभवलं असेल ना, तर ते देखील मला व्हिडिओच्या खाली नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.